जय हिंद सगळ्यांना. माझ्या ग्रँड ह्युमन बीइंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस परत विशेष आणि जसे सगळे व्हिडिओ हे मुलांसाठी असतात, आजच्या पिढीसाठी असतात. आजच्या दिवसाचं महत्त्व सांगण्यासाठी हा व्हिडिओ. आज आहे औदुंबर पंचमी. श्री विष्णूंचे जे अवतार आहे त्याच्यामध्ये जो नरसिंह अवतार आहे, दत्त महाराज आहे आणि जे नाथ संप्रदायातील नाथ संप्रदाय जो आहे त्याच्यामध्ये औदुंबर ह्या वृक्षाचं खूप महत्त्व आहे. पंचमी किंवा औदुंबर पंचमी असे जे उत्सव असतात ते साजरा करण्यामागचं कारण काय असतं की जी अशी मोठी मोठी जी वृक्ष असतात, जी वृक्ष अगदी 50, 60, 70, 100 आणि त्याच्यापेक्षाही जास्त वर्ष ही अस्तित्वात असतात, अशी जी मोठी मोठी जी वृक्ष आहेत तर त्या वृक्षांचं संगोपन व्हावं, संवर्धन व्हावं आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ह्या वृक्षांचा खूप मोठा हातभार असतो. त्या निमित्ताने या वृक्षांची पूजा केली जावी, वृक्षांचं महत्त्व लोकांना, समाजाला समजावं म्हणून हे उत्सव सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये ह्या पद्धतीने हे नक्कीच साजरे होतील. आणि औदुंबर पंचमीचं अजून एक महत्त्व म्हणजे औदुंबर म्हटला की दत्त महाराज आठवतात आणि दत्त महाराज म्हटले की आपली वाडी आठवते. मित्रांनो, असं म्हटलं जातं ज्यावेळेस दत्त महाराजांचा श्री नृसिंह स्वामी महाराजांचा जो अवतार आहे, ज्यावेळेस त्यांनी शैल्यगमन केलं आणि परत त्यांनी नरसोबाच्या वाडीतली जे ब्राह्मण आहेत, जे पुजारी आहेत, त्यांना मी परत तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देईल आणि तुमच्याकडनं मी 5 दिवस सेवा करून घेईल असं त्यांनी जेव्हा सांगितलं. आणि त्यावेळेस ते गुरु म्हणजे माघ महिन्यामध्ये जी पंचमी येते म्हणजे त्याच्या आधी वाडीमध्ये गुरु प्रतिपदेपासून तर त्या पंचमीपर्यंत 5 दिवसाचा खूप सुंदर उत्सव असतो. पालखी निघते, मध्यरात्री महाराजांच्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांची पूजा केली जाते, त्याची पालखी निघते आणि खूप जबरदस्त हा सोहळा अगदी बघण्यासारखा असतो. आणि ह्या व्हिडिओ मागचं अजून एक कारण म्हणजे आत्ताच मागच्या महिन्यामध्ये मी जे ज्योतिष कट्टा चॅनलचे जे सर्व आहेत, नयन धोत्रे सर यांच्या माध्यमातून, ह्यांच्यामुळे तिथे मला नरसोबाची वाडी जी नृसिंहवाडी आहे तिथे जाण्याचा जो मला योग आला होता आणि मी पाहिलेली नरसोबाची वाडी आणि ती जी मी अनुभवली ना ती अप्रतिम आहे. मी त्याचे काही व्हिडिओज बनवले होते. या आजच्या दिवसाच्या माध्यमातून मी बघितलेली नरसोबाची वाडी या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ जरूर बघा आणि दत्त महाराजांची कृपा माझ्यावर, तुमच्यावर, आपल्या सर्वांवरती राहो. आणि औदुंबरासारखे औदुंबर हे जे एवढं मोठं आणि त्याचं जे विशेष महत्त्व आहे, तशी वृक्ष ही अगदी वर्षानुवर्ष येणाऱ्या पिढीसाठी राहावी, टिकावी, पर्यावरणाचा समतोल राहावा ह्यासाठी सुद्धा आपण एक तरी झाड लावावं असा संकल्प आजच्या दिवशी नक्कीच केला पाहिजे. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. व्हिडिओ पूर्ण पहा. धन्यवाद. जय हिंद सगळ्यांना. माझ्या ग्रँड ह्युमन बीइंग चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, मी आता सध्या उभी आहे कृष्णा नदीच्या घाटावरती आणि हा जो अगदी फेमस जो घाट आहे तो आहे आपल्या नरसोबाची वाडी म्हणजे नृसिंहवाडी दत्त महाराजांच्या ठिकाणी. मी पौष महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे 3 दिवसांपूर्वी इथे मी आले होते आणि अजून ते सगळे व्हिडिओ मला सगळं एडिट करून मी आता मी पोस्ट करेल. 3 दिवसांची आमची जे ज्योतिष कट्टा जे चॅनल चालवतात माननीय श्री नयन धोत्रे सर यांचं उपासनेचा हा 3 दिवसांचा वर्ग होता. तर त्यामध्ये पहिल्यांदा दत्त महाराजांशी इतक्या जवळून जोडले गेले आणि हा अनुभव शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही आहे. आणि इथे व्हिडिओ काढायचं म्हटलं की पहिले परमिशन घ्या, सगळं आहे. तरीसुद्धा मी प्रयत्न केला की चला घाटावरती उभं राहून आपण एक छोटासा व्हिडिओ काढू शकतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पौष पौर्णिमेला जे आम्ही इथे आलो त्या दिवशीची जी गर्दी, त्या दिवशीचं जे वातावरण होतं, सुंदर असा पूर्ण चंद्र होता, लोक किती लांबून लांबून दत्त महाराजांना भेटायला ह्या भूमीमध्ये येतात. आणि मी खरंच मित्रांनो सांगते, इथे बघण्यासारख्या इतक्या गोष्टी बघण्यापेक्षा या व्हिडिओमध्ये एकच संदेश देते की कुठल्याही तीर्थस्थळी आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस देवाला आपण काय नेतो ह्यापेक्षा तिथला भाव जर वेचता आला ना तो खरंच घ्या. आणि ह्या भूमीमध्ये खूप जादू आहे. म्हणजे इथे माणूस आल्यानंतर हा असा लांब जाऊच शकत नाही. ती दत्त महाराजांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला, ती कृपा म्हणा किंवा तो असा आशीर्वाद आहे. आणि
व्हिडिओच्या माध्यमातून किंवा जशी नदी जी असते की नदी सगळ्यांचंच म्हणजे ती श्रीमंत गरीब कोणाला बघत नाही, प्रत्येकाचं ती कल्याण करतच जात असते. या नदीच्या माध्यमातून आपण हेच शिकलं पाहिजे की आपण सुद्धा कोणाला म्हणजे कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे असं म्हणण्यापेक्षा आपल्याला शक्य तेवढी आपण इतरांची ही मदत नक्कीच केली पाहिजे. आणि अध्यात्म हा असा एक मार्ग आहे, जसं घराला आपण रिन्युएट करतो तसं आपल्या शरीराला आतून रिन्युएट करण्याची खूप गरज असते. आणि हा अध्यात्माचा मार्ग जे आम्ही पारायण केलं गुरुचरित्राचं, तर त्या पारायणामधून खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या. म्हणजे मी तर म्हणते दर 6 महिने किंवा वर्षांनी या दत्तभूमीमध्ये प्रत्येकाने यायलाच हवे आणि आपल्या मुलांनाही घेऊन या. काय इथलं बघण्यासारखं जे आहे ते संपूर्ण मंदिर, त्याच्यानंतर जे गुरूंची मंदिरं आहेत ती, त्याच्यानंतर जी संध्याकाळच्या वेळेस जी म्हणजे सकाळची जी काकड आरती, त्याच्या सुरुवातीपासूनचा जो माहोल असतो अप्रतिम, देवाला उठवण्याची पद्धत, तो जेव्हा तो दरवाजा उघडला जातो काय सुंदर दिसतात तेव्हा महाराज, बाप रे. त्याच्यानंतर पूर्ण ती सगळं त्या जे षोडशोपचार जे असतात ते सगळे करून त्याच्यानंतर 6 वाजता काकड आरती असते आणि टायमिंगचे एकदम पक्क्या 6 म्हणजे 6, 6:30ला संपून त्याच्यानंतर तीर्थ लोकांना घेण्यासाठी एवढी घाई असते, ते तीर्थ शिंपडलं जातं. त्याच्यानंतर 12 वाजता जो अभिषेक असतो तो सुद्धा अप्रतिम असतो बघण्यासारखा. म्हणजे एक पण अशी गोष्ट नाही आपण स्किप करू शकत नाही. संध्याकाळची पण जी धूप आरती असते, नंतर पालखीचा जो महोत्सव असतो, वा वा लाजवाब, म्हणजे त्याला तोड नाही आहे. देवाचा तो जेवढा सन्मान, आणि ही नरसोबाची वाडी म्हणजे दत्त महाराजांची राजधानीच म्हणून ओळखली जाते. आणि राजाचा कसा रुबाब असतो ना, तसा आपल्या महाराजांचा रुबाब इथे बघायला मिळतो. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेन की अध्यात्म हा माणसाला शांती, सुख, समृद्धी देण्याचा एक उत्तम मार्ग आहे. बाहेर कुठे ह्या गोष्टी शोधण्यापेक्षा आपल्या ग्रंथच इतके छान छान लिहून गेलेले आहेत, महान अगदी ऋषी मुनी जे झाले त्यांनी, तर नक्कीच या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटू शकतात, हे इथे आल्यावरती नक्कीच कळतं. म्हणून या पवित्र भूमीवरती आवर्जून या, दर्शन घ्या आणि दत्त महाराजांशी एकदा कनेक्शन जोडलं गेलं की ते कायम राहतं. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद. आम्ही सगळे आहोत आज सिंहवाडीमध्ये आणि मी जस्ट आत्ता जिथून मी शूट सध्या सुरू केलं, आम्ही आहोत रांगेमध्ये उभे. आजचा दिवस इतका सुंदर आहे, आज गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे आणि त्यासाठी भाविक, आणि आज पौष पौर्णिमा सुद्धा आहे, भाविक अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं कुठून अगदी दर्शनाला इथे उभे आहेत. आणि प्रचंड गर्दी असूनही खूप शांततेत आणि संयम अगदी राखून सगळेजण असे वाट बघते की कधी भगवंताचं दर्शन होणार. जसं जसं जवळ जाऊ तसं तसं पूर्ण व्हिडिओ तर हा शूट होणारच आहे, तर सोबत राहा. येईल का पकडू? जिने बघा. हो हो हो. हे आहे महाराज सिंहवाडी, जिथून तुम्हाला दिसते की ती लांबून लांबून लोक मुखदर्शनासाठी सुद्धा इतकी गर्दी आहे. आणि आम्ही तर मुख्य दर्शनाच्या रांगेमध्ये होतो. त्या तिथे यल्लम्मा माता सुद्धा आज महाराजांना भेटायला आली आहे. आपण चाललो आहे घेवड्याचे शिवलिंग मंदिर, औरवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. गुरुचरित्रामध्ये ह्याविषयी अध्यायसुद्धा आहे आणि त्याची सुंदर अशी जी कहाणी आहे ती सुद्धा
दिलेली आहे. ते आहे गजानन प्रसन्न श्री दत्त प्रसन्न. ही कृष्णा नदीवरची रम्य अशी सकाळ. ही सुंदर सूर्य महाराजांचं दर्शन झालं. एवढ्या सकाळी एवढी भाविकांची गर्दी. असंच चल ना, असंच चल ना, अशीच होऊन दे. काठावरती अशी सुंदर इथे बोटिंग सुद्धा केली जाते. आणि पुढे गेल्यानंतर तिथे संगम स्थान सुद्धा आहे. तर सुंदर अशी संध्याकाळ झाली. सूर्य महाराज त्यांच्या घरी जाते. इतका मोठा असा हा घाट आहे. ते लोक मस्त बसतात संध्याकाळचं छान नदीच्या काठी. किती सुंदर आहे ना. खूप छान. जे गाणं म्हटलेलं कृष्णा नदी तशीच आहे ती. संध्या वाहते कृष्णामाई तीरावर सुख दुःखांची जाण. ते पोपट तुम्हाला दिसतंय? नाही, पक्षी आहेत. हा, छान. पक्षी सुद्धा आपल्याला दिसत आहेत. ते त्या नदीमधले मासे जे असतील खात आहेत ते बघा. पकडला त्याने. चालले.